छत्रपती संभाजीनगरात औरंगजेब याची कबर असणे हे नागरिकांमध्ये नाराजीचे कारण ठरले आहे। याच कारणामुळे विहिप बजरंग दलाच्या वतीने दिनांक 17 मार्च रोजी जळगाव जामोद तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की औरंगजेबाने भारतातील हिंदू धर्म, संस्कृती आणि मंदिरांवर अनेक आक्रमण केले। त्याच्या क्रूरतेचा आणि धार्मिक अत्याचाराचा इतिहास सर्वांना माहीत आहे। खास करून शीख गुरु तेग बहादूर यांची हत्या, शीख गुरु गोविंद सिंग यांच्यावरील अत्याचार, छत्रपती संभाजी महाराजांची भयंकर यातना करून हत्या आणि अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस त्याच्याच हातून झाला। त्याने हिंदू धर्म आणि संस्कृतीला दिलेले धक्के अजूनही विसरता येत नाही। या निवेदनात ही बाब स्पष्ट केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या शहरात आणि जिथे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा मिळाली त्याच ठिकाणी अशी कबर असणे हे देशाच्या स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेला अपमानकारक ठरते। औरंगजेबाची कबर हा गुलामीचे आणि अत्याचाराचे प्रतीक आहे आणि ती तेथून हटविणे आवश्यक आहे। विहिप बजरंग दलाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ही कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे। त्याचवेळी त्यांनी चेतावणी दिली आहे की जर ही कबर नष्ट करण्यात आली नाही तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू समाज एकत्र येऊन कारसेवा सुरू करेल आणि औरंगजेबाची ही कबर उद्ध्वस्त करेल। हे निवेदन छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या आदर्शाच्या सन्मानाची आणि भारताच्या ऐतिहासिक परंपराची रक्षा करण्याच्या हेतूने सादर करण्यात आले आहे। विहिप बजरंग दलाच्या वतीने सरकार या मागणीला गांभीर्याने घेईल आणि स्वातंत्र्य, शौर्य आणि धर्माच्या प्रतीकांच्या सन्मानासाठी योग्य निर्णय घेईल अशी आशा व्यक्त केली आहे। हे निवेदन देतेवेळी प्रखंड प्रमुख शशिकांत गुप्ता, नंदू दलाल, गोरक्ष प्रमुख ज्ञानेश्वर कराडे, प्रखंड संयोजक विजय धर्मे, प्रखंड मंत्री मनोहर भोंडे, विहिप अध्यक्ष जामोद सुनील तिवारी, सचिन कपले यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल जळगाव प्रखंड निवेदन देत आहे की जो औरंगजेब आहे, जो क्रूर अत्याचारी, ज्याने संभाजी महाराजले हाल करून मारलं, गुरु गोविंद सिंगाचे दोन्ही पोरांना फक्त इस्लाम कबूल कर म्हणून भीतीमध्ये रोवून त्यांची हत्या करण्यात आली। अशा गुरु तेग बहादूर सिंग यांचीही हत्या त्यांनी केली। अशा क्रूर आक्रांती, जो मोहम्मद गोरीचा, जो बाबरचा वंशज, अशा औरंगजेब हा काही भारतातला कोणता संत नाही आहे। याची कबर भारतामधून महाराष्ट्रामधून हटवण्यात यावी। छत्रपती संभाजीनगर इथे येत आहे आणि कबर हटवण्यात यावं आहे। जय श्रीराम। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, जळगाव जामोद, बुलढाणा।